So finally, after like 4.5 hours, we are at the top. We are at the highest peak in Texas. Guadalupe Mountain National Park मध्ये खूप ट्रेल्स आहेत, पण सर्व मोठे आहेत. तर आम्ही एकच ट्रेल करणार आहोत, Guadalupe Peak Trail, which will take us like approximately 6 to 8 hours. आता 12 वाजलेत, सो येईपर्यंत अंधार होणार आहे आणि दॅट्स द हायेस्ट पीक इन टेक्सास. सो लेट्स सी हाऊ इट गोज. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आज मी निघालो आहे इलिनॉयवरून न्यू मेक्सिको आणि टेक्सास या 2 स्टेट्समध्ये नॅशनल पार्क कवर करायला. तर मी फ्लाय करतो आहे रॉकफोर्ड इंटरनॅशनल एअरपोर्टवरून फिनिक्सला. तिथे गाडी रेंट करणार आहे आणि गाडी रेंट करून या ट्रिपमध्ये मी कवर करणार आहे ग्वादालुपे माउंटन नॅशनल पार्क, बिग बेंड नॅशनल पार्क आणि जर वेळ मिळाला तर मग आम्ही जाऊ व्हाईट सँड्स नॅशनल पार्क बघायला. थंडी तरी ते खूप आहे, तुम्ही बघत असाल वाफ किती येते. सो निगेटिव्हमध्ये आहे टेम्परेचर. तर माझं फ्लाईट आहे 8चं आणि मी शुभम आणि माझ्या शाळेतला मित्र प्रितेश, आम्ही 3 जण चाललो आहे या ट्रिपला. तर या ट्रिपमध्ये आम्ही हायेस्ट पीक ऑफ टेक्सास जो गादालुपे माउंटन नॅशनल पार्कमध्ये आहे तो बघणार आहोत. तर आत्ता आमची फ्लाईट आहे 1 तासातून शुभम आला नाही आहे, त्याची वाट बघतो आहे आम्ही. तर इथून फ्लाईट पकडू, फिनिक्सला जाऊ, गाडी रेंट करू आणि मग ग्वादालुपे माउंटन नॅशनल पार्कला जाऊ, विच इज लाईक 8 hours ड्राईव्ह फ्रॉम फिनिक्स. सो आमची टोटल ट्रिप ही 5 दिवसांची असणार आहे. सो बघूया काय काय एक्सप्लोर करता येतं या ट्रिपमध्ये आणि तुम्ही पण या ट्रिपच्या एंडपर्यंत आमच्यासोबत राहा आणि एंडला नक्की कळवा मला की तुम्हाला ही सिरीज कशी वाटली ते. सो 3 तासाच्या फ्लाईटनंतर आता मी लँड झालो आहे मेझा एअरपोर्टला फिनिक्समध्ये आणि आता इथे आम्ही कार रेंटल करू आणि इथून परत जर्नी आहे आमची अप्रॉक्सिमेटली 500 माइल्सची. सो आम्हाला 7 ते 8 तास लागतील आणि पहिलं डेस्टिनेशन आहे ग्वादालुपे माउंटन नॅशनल पार्क. तर सकाळी आम्ही 8-9 पर्यंत एम करतो आहे तिथे पोचायचा. सो आम्ही आतापर्यंत 5.5 तास कवर केले आहेत. टोटल ड्राईव्ह आहे आमची 8 तासाची आणि आता आम्ही पोचलो आहे एल पासोला. इथून अजून 1.5 तास आहे पुढे आम्हाला ग्वादालुपे माउंटन नॅशनल पार्कच्या व्हिजिटर सेंटरला पोचायला. बट आता आम्ही जातो आहे ट्रान्स माउंटन रोडनी. जर तुम्ही एल पासोला आलात तर ट्रान्स माउंटन रोड इज लाईक अ पास विच पासेस थ्रू दिस माउंटन रेंज आणि इथून तुम्हाला एल पासोचा डाऊनटाऊन पूर्ण दिसतो, म्हणजे पूर्ण व्ह्यू दिसतो. तर व्ह्यू तर खूप भारी आहे इथे आणि आत्ताच सनराईज झाला आहे. तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आणि मग नंतर आपण पुढे आपली जर्नी कंटिन्यू करतो. इकडची एक गोष्ट चांगली आहे की आता आपल्या इथे कसं घाट वगैरे असतात तसा इकडचा हा घाट आहे, पण त्यांनी इथे प्रॉपर असे व्ह्यू पॉईंट्स डेव्हलप केले आहेत. तर आता इथे तुम्ही मागे बघाल तर शेड आहे आणि प्रॉपर पार्किंग आहे. तर इंडियात पण जर हे केलं तर लोकांना व्ह्यू एन्जॉय करता येईल. त्यामुळे इथे कसं तुम्ही चिल करू शकता, आरामात गाडी पार्क करून तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडून. तसेच त्यांनी मल्टिपल स्पॉट्स पुढे पण तयार केलेत. सो आता आपण चाललो आहे ग्वादालुपे माउंटन नॅशनल पार्कला आणि तर ज्या टेक्सासच्या भागात आता आम्ही आहोत तुम्ही बघताय फुल म्हणजे बंजर जमीन, फुल सगळे
कॅक्टस वगैरे आहेत आजूबाजूला आणि फुल वाळू आहे. काल निघालेलो तेव्हा थंडी होती, आज गरमी आहे. तर टेम्परेचर आहे 60 फॅरनहाईट आणि काल होतं तेव्हा 26 वगैरे होतं फॅरनहाईट शिकागोला. तर US मध्ये एकदम एक्स्ट्रीम असा चेंज बघायला मिळतो. मी पण फर्स्ट टाईम बघितला हा एरिया. तर तुम्ही बघा सगळे कॅक्टस आहेत इकडे राईटला पण आणि मोठे मोठे कॅक्टस आहेत आणि फुल वाळवंट आहे आणि सरळच्या सरळ रस्ता आहे. आणि आय गेस की हे जे माउंटन्स दिसत आहेत तेच आपले गॉदेल्पे माउंटन नॅशनल पार्क. आय होप सो, आय एम नॉट शुअर. सो आता वाजले दुपारचे 12 आणि फायनली आता आम्ही पोचलो आहे गॉदेल्पे माउंटन नॅशनल पार्क व्हिजिटर सेंटरला. व्हिजिटर सेंटरला आम्ही मॅप कलेक्ट करू. गॉदेल्पे माउंटन नॅशनल पार्कमध्ये खूप ट्रेल्स आहेत, पण सर्व मोठे मोठे आहेत. तर आम्ही एकच ट्रेल करणार आहोत, गॉदेल्पे पीक ट्रेल, विच विल टेक अस लाईक अप्रॉक्सिमेटली 6 to 8 hours. आता 12 वाजलेत, सो येईपर्यंत अंधार होणार आहे आणि दॅट्स द हायेस्ट पीक इन टेक्सास. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो नेहमीप्रमाणे व्हिजिटर सेंटरमधून मॅग्नेट घेतलं ॲज अ मेमरी आणि त्यांचा मॅप घेतला आहे. तर आम्ही एकच ट्रेक करणार आहे इथे आणि आता वाजलेत 12, पावणे 12. तर आम्हाला रेंजरनी सांगितलं की 8 तास लागू शकतात मॅक्झिमम. सो येईपर्यंत अंधार होईल खालती आणि पार्किंगमधूनच मग ट्रेल सुरू होतो. पुढे कॅम्पग्राऊंड आहे आणि मग ॲक्च्युअल जो चढ आहे तो सुरू. सो फायनली आता ऑफिशियल ट्रेकला सुरुवात झाली आहे. इथून पार्किंग आणि हा ट्रेक असा सुरुवात होतो आहे आणि हा सरळ सरळ असं जातो आहे. सो आता असे स्विचबॅक सुरू झालेत. स्विचबॅक्स म्हणजे असं यू मारून वर येतो, असं हा यू आहे. तसे आम्ही 4 मारलेत आतापर्यंत आणि अजून 25% डन झालं आहे. ह्याच्यावर जायचं आहे. आय गेस इथपर्यंत अजून 2 मैल वगैरे असेल आणि मग सरळ असेल टिल द हायेस्ट पॉईंट. सो आता आम्ही हाफ वे बोलू शकतो पोचलो आहे आणि तुम्ही बघत असाल हे स्विचबॅक असे आहेत. आता आम्ही असे वरती आलो या स्विचबॅक्सनी आणि अजून बऱ्यापैकी वर जायचं आहे. हा आता दगड सुरू झाले. आज मागे म्हणजे माती होती, दगड आता इथून सुरू झाले जस्ट. सो 2 स्विचबॅक क्रॉस केलेत दगडांचे. आता अजून लाईक मोर 50% टू गो आणि 1 तास झाला आता सुरू करून आम्हाला ट्रेक. सो चला अजून कंटिन्यू करू आपण वर. सो आता जवळजवळ टॉपला आलो आहे. म्हणजे अजून म्हणता येणार नाही की आलोच आहे, पण आता माउंटनच्या टॉपला आलो आहे. आता आम्ही माउंटन चेंज करतो आहे टू गो टू दॅट हायेस्ट पीक. आणि त्याच्यामुळे आता जरा झाडं आली आहेत, त्यामुळे सावली आहे थोडी. आणि पण ही झाडं पण अशी आपल्या जशी नॉर्मल तशी नाहीत, एकदम कमी पाण्यावर जगणारी झाडं आहेत. कॅक्टससारखी आणि सुखी आहेत झाडं खूप. सो ही इथे लोकं दिसत आहेत 2, ती खालती येत आहेत आणि आम्ही अजून किती लांब आहे ती दिसत पण नाही आहे झूम आउट केल्यावर. आणि आय गेस इथे जायचं आहे या पीकवर, जो हायेस्ट पीक असेल. अजून पण आम्ही चढतोच आहे. जवळजवळ 3 तास झाले आता आणि अजून काय हायेस्ट पॉईंट दिसत नाही आहे समोर. जो मगाशी बघितलेला तो पण असेल की नाही डाऊट आहे आता. आणि आता असा रस्ता आहे, नॅरो होत चालला आहे हळूहळू. पहिले कॅम्पग्राऊंड लागेल आणि मग हायेस्ट पॉईंट. सो फायनली हायेस्ट पॉईंट दिसला आहे आणि हा आहे हायेस्ट पॉईंट. आणि अजून झूम आउट केलं किती लांब आहे बघा. तर अजून मग अर्धा तास लागेल. अजून वर जायचं आहे
आणि हा आता असा रस्ता आहे. अँड आय गेस हार्डली अजून 30 मिनिट्स लागतील वर जायला. आणि व्ह्यू तर एक नंबर आहे इथूनच. सो हा आहे पूर्ण व्ह्यू. सो इथपर्यंत यायला अप्रॉक्सिमेटली 3.5 hours झालेत आम्हाला. सो आता असा रस्ता आहे. कॅमेरा दिसत नसेल पण फुल स्टीप आहे, म्हणजे रस्ताच नाही आहे बेसिकली. आणि असं सरळ जायचं आहे या पॅचनी सरळ. हा फायनल पॅच आहे आणि अजून टॉप आणि दोन्ही साईडला दरी. आणि नाव इन अ फ्यू मिनिट्स वी विल बी एट द टॉप ऑफ टेक्सास. सो फायनली आफ्टर लाईक 4.5 hours वी आर ॲट द टॉप. वी आर ॲट द हायेस्ट पीक इन टेक्सास. आणि हा आहे तो टॉप मोस्ट पॉईंट, लाईक द हायेस्ट पॉईंट इन टेक्सास ऑर द हायेस्ट पीक इन टेक्सास. आणि आम्हाला इथे लागले 4.5 hours. शुभम नाही आला, शुभम मधूनच रिटर्न गेला. आम्ही दोघं आलो आणि टाईम झोनमुळे जरा इश्यू झाला. बट अजून 2:15 झाले, 3:30 झालेत. सो अजून 2 तास आहेत सनसेटसाठी. सो खूप टाईम आहे. सो थोडा वेळ टाईम इथे स्पेंड करू, व्ह्यू बघू. व्ह्यू तर खूप भारी आहे. आणि मग डिसेंट परत चालू करू. आम्ही इथे आणलं आहे ॲप्पल आणि ओरिओ. सो आता आम्ही हे खाऊ विथ अ व्ह्यू. आणि मग 15 मिनटं इथे बसू कठड्यावर किंवा कोपऱ्यावर. आणि मग परत डिसेंट चालू करू. सो आता आम्ही डिसेंट करायला सुरुवात करतो आहे. डिसेंट करताना मी मोस्टली शूट नाही करणार, लवकरात लवकर खालती उतरायचं आहे आम्हाला. आता वाजलेत 4:10. सो होप 2 तासामध्ये आम्ही खालती पोचू. आणि मग अंधार व्हायला लागेल. सो जो डेंजरस पॅच होता तो आम्हाला कवर करायचा आहे विथ इन द सनलाईट. सो भेटू तुम्हाला आता खालती डायरेक्टली. सो हा जो तुम्हाला समोर डोंगर दिसतो आहे त्याचं नाव आहे एल कॅप्टन. आणि हा पण एक ट्रेक आहे जो तुम्ही करू शकता. बट यू कांट गो ॲट द टॉप ऑफ दिस माउंटेन. सो तो ट्रेकमध्येच संपतो, कारण तुम्ही बघाल ते एज आहे पूर्ण ती, त्याच्यामुळे टॉपला तुम्हाला जाता येत नाही. सो हे जे स्विच बॅक बेंड्स आहेत, तुम्हाला दिसत असेल प्रितेश खालती गेला आहे. आणि असं खालती जायचं आहे. मग ह्या माउंटनला जायचं आहे, मग त्या माउंटनला. असं करत आम्ही टोटल 5 माउंटन क्रॉस करून आलो या साईडला. सो आलं आहे आता, म्हणजे हे लाईट दिसायचं पार्किंग आहे. बट फुल पिच डार्क आहे मागे, अजिबात काय दिसत नाही आहे. तर प्रितेश आणि मी दोघं आम्ही आता आमच्या मोबाईलची टॉर्च यूज करतो आहे आणि खालती चाललो आहे. सो ग्वादलपे पीकवरून खालती येईपर्यंत रात्रीचे आम्हाला वाजले जवळजवळ 7 आणि खूप अंधार झालेला, बेकार अंधार होता. तर शुभम तर आधीच गेलेला. शुभम पार्किंगमध्ये जवळ गाडी घेऊन आला. आणि मग आम्ही आलो व्हॅन हॉर्सला, विच इज लाईक 50 miles 50 to 60 miles फ्रॉम ग्वादलपे माउंटेन नॅशनल पार्क. आणि इथे आमचा स्टे होता. तर इथेच आम्हाला एक पंजाबी ढाबा मिळाला आहे. सो तिथेच काल आम्ही जेवलो. जेवण चांगलं होतं आणि फुल चपात्या वगैरे, म्हणजे आणि पंजाबी लोकांचा होता त्यामुळे फुल चपात्या वगैरे एकदम घी वगैरे लावून होत्या. जेवण तर खूप भारी होतं. तर जर तुम्ही ग्वादलपे माउंटन नॅशनल पार्कला येत असाल तर तुम्हाला राहायला ऑप्शन्स जवळपास तर काहीच नाही आहे. सो एक तर आहे हे व्हॅन हॉर्स आणि दुसरं आहे पिकोज. तर इथे ऑप्शन्स आहेत तुम्हाला राहण्यासाठी. इथे हॉटेल्स वगैरे खूप आहेत. तर आजचा प्लॅन आहे की आज आम्ही चाललो आहे दुसरं नॅशनल पार्क बघायला, ज्याचं नाव आहे बिग बेंड नॅशनल पार्क. तर बिग बेंड नॅशनल पार्क इज लाईक द लीस्ट विजिटेड नॅशनल पार्क इन USA बिकॉज ऑफ इट्स प्रॉक्सिमिटी. आणि जर तुम्ही ग्वादलपे माउंटन नॅशनल पार्कला असेल तर अजून पण तिकडे ट्रेल्स आहेत, पण सर्व मोठ्याच ट्रेल्स आहेत. मग तुम्हाला सगळ्या करायचं असेल तर 2-3 दिवस राहावं लागेल, मग तुमचे सर्व ट्रेल्स कंप्लीट होतील. बट पाय तर खूप दुखले, अजून पण दुखत आहेत चालून आणि खालती येईपर्यंत फुल वाट लागलेली आणि अंधारात. सो मी सजेस्ट करेन की लवकर सुरू करा. आम्हाला उशीर झालेला ट्रेक सुरू करायला. बट इट्स वर्थ
वन्स इन अ लाईफ टाईम टू डू इट. तर हा मी व्हिडिओ इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये पण नक्की शेअर करा. तर भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवीन बिग बेंड नॅशनल पार्क. तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन.